नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तुळजापूर तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वतःचे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव। सरपंच यांचा खोटेपणा पोलीस तपासात झाला उघड। दिनांक 27 डिसेंबर रोजी कारचे काचा फोडून अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केला होता। स्थानिक गुन्हा शाखेने उघड केला खोट्या हल्ल्याचा भांडाफोड। तर दुसरी बातमी आहे परंडा शहरातील शालेय समितीच्या अध्यक्षपदी समीर मुजावर यांची निवड। या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा। आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल, तसेच 10 टायर व 6 टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल। संपर्क 9420 06 2806 तसेच 9820 01 50 01। पत्ता पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा। आता बातमी विस्ताराने। बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वतःच्या गाडीवर हल्ला करण्याचा बनाव केला होता। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या खोट्या हल्ल्याचा भांडाफोड केला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नामदेव बालिश निकम हल्ली मुक्काम जवळगा मेसाई यांनी दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा मित्र प्रवीण नरहरी इंगळे हे दोघे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास होनाळा ते जवळगा मेसाई रोडनं त्यांच्या कारमधून जात असताना 2 नेम प्लेट झाकलेल्या मोटरसायकलवरील तोंड झाकलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी मिळून फिर्यादी यांचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे दगड व पाईपने मारून काचा फोडली। त्यानंतर गाडीत असणारे फिर्यादी व साक्षीदार प्रवीण इंगळे यांचे अंगावरती पेट्रोल भरलेला फुगा फेकून हल्ला केला आहे। अशा प्रकारची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केली। नामदेव निकम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 4 लोकांविरुद्ध तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचे तपासामध्ये पोलिसांनी घटनास्थळाचं बारकाईने निरीक्षण केलं असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी यांनी सांगितलेली घटना यामध्ये विसंगती दिसून येत होती। सदर गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करून यातील फिर्यादी नामदेव निकम व साक्षीदार प्रवीण इंगळे या दोघांना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता फिर्यादी व साक्षीदार यांनी सदरची घटना ही फिर्यादी यांना बंदुकीचे लायसन्स काढण्यासाठी स्वतःवर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचं निष्पन्न झालं आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी स्वतःला बंदुकीचे लायसन्स मिळविण्याकरिता स्वतः व साक्षीदार यांच्यावर पेट्रोल टाकून गाडीचे काच फोडून हल्ला केल्याचं कृत्य हे फिर्यादीने स्वतःच करून हल्ला केल्याचा बनाव केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चासकर यांनी केलेला आहे। आता बातमी आहे परंडा शहरातील। परंडा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे। दिनांक 2 जानेवारी रोजी जिल्हा परिषद उर्दू प्रशाला परंडा येथे इयत्ता 8वी वर्गातील पालकांचा मेळावा घेण्यात आला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुजावर समीर अब्रार यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती बागवान तबस्सुम वसीम यांची निवड करण्यात आली आहे। तर पदसिद्ध सचिव म्हणून मुख्याध्यापक खतीब अहमद हुसेन, तर सदस्य दखनी समीना बेगम अतिक, शिक्षक प्रतिनिधी सौदागर इकराम यासीन, सदस्य शेख शाकिर युसुफ, शेख जहांगीर इस्माइल, शाह बर्फीवाले फरहीन शहनवाज, शाह बर्फीवाले गजाला शहाब, मोमिन रेहान हसन अली, कुरेशी नुरसत अरीफ, तांबोळी शाहिदा रशीद, जिक्रे अलहान इम्रान विद्यार्थी प्रतिनिधी, कुमारी पठाण मुस्कान सिराज विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली। निवड झालेल्या सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक खतीब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक लोधवाल NR यांनी प्रास्ताविक केलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बांगी जयम यांनी केलं, तर आभार श्रीमती दखनी SA यांनी केलं। कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते। या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा। आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य, टूल, तठ्या, सेंटरिंग प्लेट भाड्याने मिळेल। पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा। मोबाईल नंबर 9604 40 25 73। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।